आमचा गट क्रमांक 7 आहे. आमच्या शाळेचं नाव माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय पुणे. आम्ही आज सार्वजनिक स्वच्छता या विषयावरून पपेट शो सादर करत आहे. काय करत नाही, आज रोजच्यासारखी बडबड करत नाही, शांत शांत आहेस. काय सांगू रस्ते दादा, आता उत्साहच वाटत नाही. पूर्वी मी कशी स्वच्छ होते, इकडून तिकडे उड्या मारायला खूप मज्जा यायची. मी आणि माझे माझे मित्र तर लपाछुपी खेळायचो. आता ही माणसं फक्त माझ्यात कचरा टाकतात. आता माझे मासे मित्र पण राहिले नाही. खूप वाईट वाटतं मला. हो ना ललिताई, माझी पण अवस्था काही वेगळी नाही. लोकांचा चालायला, गाडी चालवायला मी हवा, पण त्याच गाड्यांवरून जाताना लोक माझ्यावर थुंकतात. बिस्किट, चॉकलेट, वेफर्स, याची रॅपर्स टाकतात. कधीतरी तर फायाची सालं सुद्धा टाकतात. परवाच केळीच्या झाडावरून एक आंबा पडले. बराच वाईट वाटलं. अरे मला तर वाटत होतं हे माझ्याच एकटीचे हाल आहेत की काय. माझी व्यथा काय सांगू बाबांनो. माझा रंग छान पिवळा होता. माणसांनी पिचकाऱ्या मारून मारून अगदी लाल करून टाकलाय. माझे जिने तर कचऱ्याने भरवून टाकले. पूर्वी मी किती ऐटीत उभे होते, पण आता मलाच माझी लाज वाटते. आता मुलं बागेत खेळायला चाललीत ना, तर चॉकलेटचे कागद माझ्यावर टाकून जातात. हो नाही म्हणत ताई, ही मुलं इथे सुद्धा खूप गोंधळ करतात. सगळा खाऊ इथे बसून खातात आणि रातांतवला टाकून जातात. खूप घाण वास येतो मला आणि त्यामुळे उंदीर जास्त पण मला तर घाणच वाटते. आणि या वासापुढे फुलाचा वास सुद्धा येतोय. कोण सांगणार ह्या मुलांना? मी सांगणार ह्या सर्वांना, कारण मी आहे स्वच्छता लक्ष. ह्या वाईट माणसांनी जागोजागी केलेला कचरा मी एकटा उचलतो. मी एकटा किती कामे करणार. जर ह्या वाईट लोकांनी आपापला कचरा कचऱ्याच्या पेटीत टाकला, थुंकण्याच्या सवयी बंद केल्या, तर माझं काम किती सोपं होईल. मग आपण पूर्वीसारखं